नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत ओमकार सावंत यांच्या बागेमध्ये पडवे या गावामध्ये. इथे आपण स्टबल मोरच्या साह्याने कशाप्रमाणे काम करतो ह्याचं प्रात्यक्षिक पाहणार आहोत. कोकणामधील उंच सकल जमिनी, उताराच्या जमिनी व आंबा कलम यांच्या बागेमध्ये वाढणाऱ्या मोठ्या झाडीमध्ये कशाप्रकारे स्टबल मोर काम करतोय ह्याचं आपण इथे प्रात्यक्षिक बघतोय. ओमकार सावंत स्वतः मशीन वापरून बघतायत, ऑपरेट करतायत आणि ही आता उताराचा भाग आहे. चढावाच्या दिशेने मशीन पूर्ण झाडीमधून, झाडी जवळजवळ 5 ते 6 फूट उंचीची झाडी आहे, जंगली झाडी आहे, ज्याच्यामध्ये पूर्णपणे हा मोर दिसत देखील नाही आहे. अशा दिशेने त्याने पूर्णपणे सहजरित्या वरती चढवला व त्याच्या मार्गात येणारे सर्व झाडी पूर्णपणे जमीनदोस्त करत तो वरती चढलेला आहे. आता पुन्हा युटर्न मारून उताराच्या दिशेने कशाप्रमाणे काम करतोय हे बघण्यासाठी ओमकार खालच्या दिशेने घेऊन चालला आहे. चालवताना सहजरित्या चालतोय. ओमकारला पॉवर टिलर वापरायची सवय असल्याने तो ही मशीन सहजरित्या ऑपरेट करतोय. ओमकार कॉलेज जरी शिकत असला तरी त्याला शेतीविषयक खूप आवड आणि चांगली माहिती आहे. सर्व शेतीची उपकरणं तो व्यवस्थित हाताळतो. त्यामुळे ही मशीन देखील कमी वेळात तो सहजरित्या व्यवस्थितरित्या हाताळू शकत आहे. आता ही खाली मशीन पूर्णपणे उतरून देखील खाली आली व याच्यामध्ये असणारी मार्गात येणारी झाडी पूर्णपणे कट करत परत उताराच्या दिशेने मशीन छोट्या गवतामध्ये आले. पुन्हा आता मशीन युटर्न मारून वरच्या दिशेने नेणार आहे. आणखीन आता आपण बघणार आहोत आंब्याच्या कलमाभोवताली जी झाडी वाढते ती झाडी कशा प्रकारे हा मोर करतोय, साफ करतोय हे आपण पाहतोय. कमी जागेत गोल फिरण्यासाठी देखील हा व्यवस्थितरित्या काम करतोय. कमी जागेत गोल फिरण्यासाठी याला साईड टनेल आहेत जे तुम्हाला कमी जागेत व्यवस्थितरित्या हाताळता येत आहेत. म्हणजे हाताळणाऱ्याला कुठल्या प्रकारचा ताण पडत नाही आहे. सहजरित्या एकदम इझिली ऑपरेट करता येतो आहे. हा मोअर वापरताना आपल्याला महिला किंवा वयस्कर मंडळी देखील वापरू शकतात. आता ह्या भोवतालची झाडी पूर्णपणे त्याने जमिनीमध्ये गाडून टाकली आहे. त्याच्यामुळे ह्या आता झाडाच्या भोवताली सेंद्रिय कर्बाचं प्रमाण देखील वाढेल व याच्यामध्ये खताची देखील निर्मिती फास्ट होईल, जेणेकरून झाडाला एक प्रकारे खत देखील मिळेल. म्हणजे ह्या मशीनचा दुहेरी उपयोग होऊ शकतो. गवत देखील पॉवर टिलर सारखी सहज वळत असल्यामुळे ही झाडाभोवताली फिरवताना एकदम सहजतेने सुलभ होत आहे आणि गोल फिरल्यामुळे ह्याच्या भोवताली असलेली झाडी ही पूर्णपणे बारीक करून ह्या झाडीचं खतात रूपांतर होण्यास मदत होत आहे. आणि ह्याच्या बाजूला असणारा पालापाचोळा आणि ही झाडी एकत्र मिक्स केल्यामुळे ह्याच्यामध्ये गांडुळांची संख्या देखील वाढेल व जमिनीची सुपीकता सहजता वाढेल व ह्या सेंद्रिय खतामुळे आपली झाडं देखील चांगली, हेल्दी व सेंद्रिय पद्धतीने आपल्याला मिळणारं उत्पन्न सेंद्रिय शेतीतनं मिळू शकतं. ह्या भोवताली फिरवल्यानंतर साफ झाली जागा आपण बघू शकता. त्यानंतर आपण उताराच्या दिशेने हात सोडल्यानंतर कशी मशीन चालते हे देखील आपण दाखवलं आहे. उताराच्या तीव्र उताराला देखील, ज्या उताराला उक्षेच्या झाडी ज्या आपल्या कोकणात सरास जंगलात भेटतात, ह्या झाडी ब्रश कटरने तोडायला गेल्या असता ह्याला चिवट असतात, थोड्याशा ब्लेड किंवा वायरोपने सहसा तुटत नाहीत. ह्या देखील या मशीनच्या ब्लेडच्या सहाय्याने सहजरित्या कटिंग होऊन बारीक होतात. आता त्याच्या बाजूलाच असणारा तीव्र चढाव आहे आणि तीव्र चढावाला जंगली झाडं आहेत. आता इथे ओमकारचं म्हणणं आहे की इथे आपण ह्या तीव्र चढावाला कशा प्रकारे मशीन काम करते हे बघूया. ह्यासाठी ओमकारने आता मशीन हातात घेतली आणि ओमकार आता स्वतः ही मशीन चालून बघत आहे की चढावाच्या दिशेने मशीन कशी काम करेल. चढावाला थोडीशी अडचण आहे. मोठी जंगली झाडं आहेत, उंच वाढलेली झाडं आहेत सुद्धा, साधारणतः एक 5 ते 6 फूट उंचीची झाडं आहेत. त्याच्यामुळे अशा जागेमध्ये मशीन फर्स्टमध्येच घ्यावी लागते, जेणेकरून मशीन जेवढी सावकाश चालते तेवढं कटिंग करताना मशीनला कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही. आता एवढ्या चढावाला देखील किती सहजतेने आपण बघू शकता मशीन चढते आहे ती. या मशीनला कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन नाही किंवा हाताळणाऱ्याकडे कुठल्याही प्रकारचा ताण वाटत नाही आहे. त्यामुळे इझिली ऑपरेटर देखील सहजरित्या हाताळतो आहे. हा तीव्र चढाव आहे. ह्या तीव्र चढावाला देखील सहजरित्या येणाऱ्या ह्याच्या आतमध्ये मोठी झाडं, जंगली झाडं याने पूर्णपणे बारीक करून इथे बघितल्यानंतर वाटतंय की इथे पूर्वी झाडं नव्हतीच किंवा इथे झाडं नव्हतीच, अशा प्रकारचं कटिंग या मशीनच्या सहाय्याने होत आहे. ज्या साधारणतः या मशीनला एका तासाला 1 लिटर पेट्रोलचं ॲव्हरेज आहे. त्यामुळे तुम्ही 1 लिटर पेट्रोलमध्ये 1 तास काम करू शकता. म्हणजे एका तासामध्ये याचा स्पीड देखील खूप चांगला आहे. अशा चढाव उताराच्या जमिनी तुम्ही पहिल्या गेअरमध्ये व सरळ सरफेस जमीन आहे ते सेकंड आणि थर्ड, म्हणजे शेतीला 4 एकूण गेअर आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि रिव्हर्स.
म्हणजे ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरमध्ये मशीन थोडी फास्ट चालते, म्हणजे काम थोडं फास्ट होऊ शकते. ज्या ठिकाणी सपाट सरफेस आहे व गवताची जाडी खूप कमी आहे अशा ठिकाणी आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या गिअरमध्ये मशीन वापरू शकता. इतर वेळी अडचणीच्या ठिकाणी आपण पहिल्या गिअरमध्येच ही मशीन हाताळून आपलं काम करू शकता. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नवनवीन शेती अवजारांची माहिती पुरवत असतो. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास या स्क्रीनवरती आमचा नंबर दिलेला आहे, तोच व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, कॉल करू शकता. तसंच आपलं काव्या कृषी म्हणून यूट्यूब चॅनल आहे, त्यावर देखील हा व्हिडिओ पूर्णपणे उपलब्ध आहे. तुम्ही तिथेही हा व्हिडिओ बघू शकता. तुम्ही चॅनल आमचं सबस्क्राईब करा. तुम्हाला अधिक शेतीविषयक नवीन व्हिडिओ तुम्हाला या आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतील. ही व्हिडिओमध्ये तुम्ही बघता ही मशीन वापरताना सहज होते. आता ह्याच्या आतमध्ये येणाऱ्या कुड्याच्या झाडी आहेत, म्हणजे आमच्या इथे जंगली झाडी आहेत. ह्या जंगली झाडी देखील ब्रशकटच्या साहाय्याने तोडताना खूप मशगत करावी लागते, वायर रोप तुटत राहतात. जर हा आपल्याला व्हिडिओ आवडला तर नक्की इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा, इतर ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून ह्या अवजारांविषयी इतर शेतकऱ्यांना देखील याची माहिती मिळेल व त्याचा इतर शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल. धन्यवाद.